महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधून पंढरपूरमध्ये दिंड्या पालख्या येतात। 13व्या शतकात महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय हा अत्यंत प्रतिष्ठित असा संप्रदाय होता आणि आजही आहे। महाराष्ट्रातील जवळपास 200 ते 250 पालख्या पंढरपूरला जातात। अनेक पालख्यांना संतांची नावं देण्यात आली आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ महाराज यांनी नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली। त्यांच्या समाधी मंदिराहून पालखी पंढरपूरकडे निघते। पुणे जिल्ह्यातील सासवड येथून संत ज्ञानेश्वर महाराजांचे लहान बंधू सोपानदेव महाराजांची पालखी पंढरपूरकडे निघते। जळगाव जिल्ह्यातील कोथडी तालुका मुक्ताईनगर हे संत मुक्ताईंचं समाधीस्थळ। या ठिकाणाहून संत मुक्ताई यांची पालखी निघते। या पालखीतील वारकरी तब्बल 560 किलोमीटरचा पायी प्रवास करतात। त्यासाठी त्यांना 33 दिवस लागतात। संत एकनाथ महाराजांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे कर्मभूमी आहे। त्यांचे त्या ठिकाणी मंदिर आहे। या